पुणे येथील खराडी चंदननगर भागामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे। दरम्यान सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ प्रतिमेच्या पक्षाला निवडून द्यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले। खराडी चंदननगर परिसरातील नागरिकांच्या समस्या कायमस्वरूपी संपवायच्या असतील तर आपल्याला स्वच्छ प्रतिमेच्या पक्षाला निवडून दिले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी केले। जसा 1000 आणि 500च्या नोटा रद्दबातल झाल्या तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रद्दबातल करण्यासाठी तुम्ही उशीर करणार नाही याचा मला पूर्ण विश्वास। प्रधानमंत्री आवास योजनेतनं आम्ही ठरवले की एकही व्यक्ती या देशामधला बेघर राहणार नाही। हे नरेंद्र मोदींची घोषणा महाराष्ट्र 2020 मध्येच पूर्ण करणार। आम्ही जरी काँग्रेस मुक्त दारा दिला असेल भारताचा, तरी मला माहिती की पुण्याला राष्ट्रवादी मुक्त पुणे आणि राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्याचा पुण्यापासून सुरुवात होणार। या पुणे महानगरपालिकेमध्ये पुण्याने नेहमी परिवर्तनाच्या लाटेमध्ये पहिला सुरुवात केलेली आहे आणि मला माहिती आहे या टप्प्यातल्या निवडणुकात पुणे ही सुरुवात करणार आहे। या भ्रष्टवादीला घरी बसवल्याशिवाय पुण्यातली जनता आता चैन घेणार नाही। मुक्त देश करू, आम्ही भ्रष्टाचार मुक्त राजकारण करू, तसं लाईन मुक्त सरकारी कार्यालय करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे। कोणाच्या बाबूची पुढे पुढे करायची गरज नाही, टेबलाच्या वरून टेबलाच्या खालून काही घ्यायची गरज नाही। लायसन्ससाठी, कागदपत्रांसाठी, सातबाऱ्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी आता तुम्हाला कोणाच्याही दारात आपल्या चपला झिजवायची गरज भविष्यात पडणार नाही। असं काम आमच्या माध्यमातून होणार। हे सत्ता परिवर्तन हे पंकजा मुंडे मंत्री व्हावी म्हणून नाही, हे सत्ता परिवर्तन मुळे आमदार व्हावे म्हणून नाही, हे सत्ता परिवर्तन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून नाही, हे सत्ता परिवर्तन तुम्ही या राज्याचे मालक व्हावात म्हणून आहे। आणि हे सत्ता परिवर्तन तुम्हाला उपभोगायचंय, हरित करणार। राज्यातली आणि देशातली सत्ता तुमच्या इथे चंदननगरच्या गल्लीत आणायची असेल तर तुम्हाला विकास दिल्लीतून गल्लीत आणण्याची व्यवस्था निर्माण करावी लागेल। वर्षानुवर्ष ही महानगरपालिका खाऊन पोखरून टाकणाऱ्या लोकांना परत महानगरपालिकेमध्ये बसवू नका। आपण विकास करणार, स्मार्ट पुणे करणार, स्मार्ट शहर करणार। या पुण्यामध्ये चांगल्या व्यवस्था करणार, मेट्रो करणार, पुण्याला एक अतिशय विकसित शहर करणार, पुण्याचा वाढीव विकास करणार। पुण्याच्या आत्मविश्वासाने सांगते भव्य पुण्याचा भव्य विकासाचा कार्यक्रम सुद्धा याच मंचावर आम्ही देऊ जेव्हा तुम्ही पुण्याच्या महानगरपालिकेवर कमळाच्या फुलाचा झेंडा आमचा भाजपचा फडकवणार। तसेच वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग म्हणून खराडी चंदननगर परिसर ओळखला जातो आणि या विभागामध्ये मी स्वतः आमदार असल्यामुळे नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणल्यावाचून स्वस्थ बसणार नाही असे मत वडगाव शहरी विभागाचे आमदार जगदीश मुळीक यांनी मांडले। मागचा 15-20 वर्षांचा काळ पाहिला तर राष्ट्रवादीचे एवढे घोटाळे बाहेर आले, दर महिन्याला घोटाळा बाहेर यायचा। परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय यांना आरोप करायला देखील जागा नाही राहिलेली। तुमच्या इथले नेते म्हणतात पुण्यामध्ये परिवर्तन होणार नाही आणि खराडी तर आमचा बालेकिल्ला आहे। मी म्हणतो तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये जे 4 नगरसेवक आहेत त्यांच्या मागे पण कोण राहिलं नाही आणि पुढे पण कोण राहिलं नाही। सगळे लोक आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेत, राहिलेत, त्यांचं काय होणार आहे या इलेक्शन मध्ये। खराडीच्या तुमच्या समजणाऱ्या बालेकिल्ल्यामधनं 4च्या 4 सीट भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सत्तेसाठी नाही लढायचं, सत्ता आमच्यासाठी गौण आहे, सत्ता आमच्यासाठी एक साध्य नाही तर ते साधन आहे लोकांच्या विकासासाठी। या सभेनंतर नामदार पंकजाताईंनी आपले जिव्हाळ्याचे संबंध जपत परिसरातील पक्षाचे युवा नेते सोमनाथ पठारे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली आणि आपल्या कौटुंबिक आठवणींना उजाळा दिलाय। या ठिकाणी सुमारे तासभरच्या चर्चेनंतर पंकजाताईंनी सोमनाथ पठारे यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर पुढील प्रवासाला निघाल्या। अमोल दमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।